वार्तांकन रोखठोक बातमी। राज्यातील एसटी प्रवाशांना मोठा दिलासा देणारे महत्त्वाचे निर्णय परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी जाहीर केले। राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक कोल्हापूर दौऱ्यावर आहेत। यावेळी त्यांनी अनेक नवीन घोषणा केल्या। येत्या 1 जून पासून राज्यातील सर्व एसटी बस स्थानकांवरील स्वच्छतागृह प्रवाशांसाठी मोफत करण्यात येणार असून एसटी महामंडळाच्या ताफ्यात तब्बल 8000 नव्या बसची टप्प्याटप्प्याने भर घालण्याचा निर्णयही घेण्यात आलाय। याशिवाय बस स्थानकांवरील कॅन्टीनमध्ये 30 रुपयात चहा नाश्ता देणे बंधनकारक करण्यात आलाय। राज्यातील एसटी प्रवाशांच्या मूलभूत सोयी सुविधांमध्ये सुधारणा करण्यासाठी राज्य सरकारने हे पाऊल उचललंय। अनेक बस स्थानकांवर स्वच्छतागृह वापरासाठी आकारले जाणारे शुल्क प्रवाशांसाठी त्रासदायक ठरत होते। ही बाब लक्षात घेऊन आता 1 जून पासून सर्व स्वच्छतागृह विनामूल्य उपलब्ध करून देण्याचा निर्णय जाहीर करण्यात आलाय। या निर्णयामुळे दररोज प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाशांना थेट दिलासा मिळणार आहे। एसटी महामंडळाच्या ताफ्यात 8000 नव्या बसची भर घालण्याचा निर्णय घेण्यात आला असून ग्रामीण व दुर्गम भागांमध्ये सेवा अधिक सक्षम करण्यावर भर दिला जाणार आहे। या बस टप्प्याटप्प्याने प्रत्येक जिल्ह्यात पाठवण्यात येणार असून जुन्या बसांच्या जागी नव्या सुरक्षित आणि आरामदायी बस उपलब्ध करून देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे। दरम्यान बस स्थानकांवरील कॅन्टीनमध्ये प्रवाशांकडून आकारले जाणारे वाढीव दर लक्षात घेऊन 30 रुपयात चहा नाश्ता देणं बंधनकारक करण्यात आलंय। या नियमांचं पालन न करणाऱ्या कॅन्टीन चालकांवर कडक कारवाई करण्याच्या स्पष्ट सूचना देण्यात आल्या। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।